गरिबीत जन्म घेऊनही आपल्या लेखणीने लाखो लोकांना प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। शिक्षण कमी असले तरी जिद्द आणि प्रतिभेच्या जोरावर इतिहास घडवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज आपण आदरपूर्वक अभिवादन करू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे चॅनल चॅम्पियन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण एक मराठी भाषण पाहणार आहोत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। चला तर मग आपण भाषणाला सुरुवात करूया। आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। आज मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 4 शब्द सांगणार आहे। ते शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। अण्णाभाऊ साठे हे एक महान लेखक आणि कवी होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। अण्णाभाऊ साठे हे एक महान समाजसुधारक होते। अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या लेखनातून गरीब, शेतकरी आणि वंचित लोकांचे अतिशय जिवंत उदाहरण मांडले। त्यांनी अनेक कथा, लावण्या, पोवाडे आणि कादंबरी लिहिल्या।
त्यांची फकीरा ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमधून आपल्याला कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे महत्त्व समजते. कोणतेही काम लहान नसते असा संदेश त्यांनी समाजाला दिला. त्यांचे जीवन आणि विचार आपल्याला नेहमी चांगले काम करण्याची प्रेरणा देते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपल्या जीवनात जगले. तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशा शैक्षणिक अभ्यासासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.